नरोत्तम, तू त्या भीमकडे जा. त्या भीमकडून कागद घेऊन फाडून टाक. नक्कीच. अरे नरोत्तम जोशी, काल रात्री तुमच्या बाबांच्या फॅक्टरीला आग लागली होती. काय? दादा सांगत होते. प्रचंड देवजी, तुम्ही सांगितलं नाही? अरे अरे थांबा 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 थांबा. 10 फॅक्टरीत तुमच्या बाबांच्या. एकात आग लागली तर इतका त्रास. गंमत करत होतो. काळजी करू नका. भीमरावाच्या घरात फक्त एक पेन्शन येते. घरातल्या सर्वांच्याच अपेक्षा त्यावरच असतील. राहू द्या ना. तसंही तर पेन्शन सरकारकडून घेतो. आपलं काय जात आहे? नाही नाही, या नाश्ता करूया. प्रचंड देवजी, नादान आहे तुमचा भाऊ, पण तुम्ही काळजी करू नका. कागद मी आत्ताच जाऊन फाडेन. चला. थांब. कागद आत्ताच फाडायची गरज नाही. गोष्ट पुढे जाऊ शकते. म्हणजे? सरकारी हस्तक्षेप होऊ शकतो. पुढे काय करायचंय आम्ही विचार करतो. वारंवार आमच्या घराचे, आमच्या जातीचे, आमच्या विचारांचे शुद्धीकरण करण्याचं बोललं जातं. आमच्या चालण्याने जमिनीवर निशाण येऊ नये म्हणून कमरेवर झाडू बांधले जातात. आमच्या थुंकण्याने माती अपवित्र होऊ नये यासाठी गळ्यात मडकं बांधलं जातं. आमच्या आईचं निधन होतं तर जाळण्यासाठी जागाही दिली जात नाही. भीमाबाई, आपला भीम काहीच नाही विसरलाय. या आधीच्या घटना, तुझ्या साऱ्या आठवणी काहीच नाही विसरला. जेव्हा तू जिवंत होतीस तेव्हा नेहमी म्हणायचीस, भीम मोठा होऊन कसा दिसेल, भीम मोठा होऊन विश्वासाने भरलेला दिसतो भीमाबाई. त्याची संघर्ष करण्याची ताकद अजून वाढली आहे. जसा तो साताऱ्यात कोणालाच घाबरत नव्हता. माझे आई बाबा माझी पूर्ण काळजी घेतात, मला सांभाळतात, आम्हाला शिक्षण देऊन चांगली व्यक्ती बनवू इच्छितात. ऐकू येतंय की नाही? त्यांना पूर्ण काळजी आहे आमची, खूप जास्त. जो कायदा आज नाहीये तो उद्या असेल. बाकीचे म्हणजे की कोणाचेही निकाल कोणी रोखू नाही शकणार. आणि कायद्यानेही असे लोक येऊन भांडण करू शकणार नाही. याउलट त्यांना शिक्षा होईल. तसंच
तसंच आज मुंबईत तो कोणालाही घाबरत नाही. जर तुम्ही या आधारावर चोर लुटेरे म्हणत असाल कारण आम्ही गरीब आणि खालच्या जातीचे आहोत, तर आम्ही तुम्हाला आत येऊ देणार नाही. तर मला तुला अटक करावी लागेल. ठीक आहे, करून घ्या. तरीही तुम्ही आत नाही येऊ शकणार. आज पहिल्यांदा कोणी वरच्या जातीचा व्यक्ती शिक्षणाविषयी पुस्तकांसंबंधित बोलतोय. आव्हानही देत आहे तर शिक्षणासंबंधित देतोय. जे विचारायचे ते विचारा. काय झालं भाऊ? तुम्ही का रडत आहात? सगळं ठीक तर आहे ना? काही नाही, बस असंच. ठीक आहे भाऊ, स्वतःची काळजी घ्या. मला पेन्शन घ्यायला जायचंय आणि परत येताना भीमचा चष्माही बनवायला जायचंय. अभिनंदन तुमचं. बाबांची पेन्शन सुरू होणार आहे. हो रमा, खूप मोठं ओझं उतरलंय डोक्यावरून. आता विचार करतोय की पुन्हा शिक्षण चालू करावं. ज्या परीक्षा राहिल्या होत्या त्या यावेळी देईन आणि त्या पास झाल्यानंतर पुढची तयारी सुरू करेन. खरंच ही तर लय चांगली गोष्ट आहे. हे घ्या मग, आत्तापासूनच शिकायला सुरू करा आणि बाकी गोष्टींचा तुम्ही ना काही विचार करू. आयुष्यभराच्या पैशांचा होईन बंदोबस्त. लडू जोशी आणि देव सारख्या लोकांसोबत आपण तुम्ही अभ्यास करा आणि या सगळ्या अडचणींना बाजूला ठेवून एवढी तर शांतता नक्की शोधू जिथं तुम्ही अभ्यास करू शकाल आणि मी तुम्हाला अभ्यास करताना बघू शकाल. तुम्ही फक्त अभ्यास करा. परंतु रमा, आता आपल्या दोघांना कोणावरही ओझं व्हायचं नाहीये. कोणावरच नाही. नाही बनणार. आपण दोघं एकमेकांसाठी बास आहोत. दूध घ्या पिऊन. रमा, मी आजपर्यंत तुला कधी सांगितलं नाही. तू जेव्हा म्हणतेस की आपण दोघं एकमेकांना बास आहोत तेव्हा मला किती चांगलं वाटतं. पण त्यासोबत हेही वाटतं की तो दिवस लवकरच येवो की मी तुझी जबाबदारी घेऊ शकेन. तू का माझी जबाबदारी निभावशील, पण त्यासोबत हेही वाटतं प्रत्येक समस्येचा उपाय फक्त अभ्यास आणि पुस्तकं आहेत. ह्यामुळे मन लावून अभ्यास करावा लागेल. पवार साहेब,
पवार साहेब, हे कागद तुमच्यासाठी. रामजी, मला तर वाटलं होतं की तुझा मुलगा खूप मोठं आंदोलन करेल. जोशीजी म्हणत होते की त्याने अशा संघर्षाची सुरुवात साताऱ्यापासूनच केली होती. इथे तर एका रात्रीच पळाला. त्याला कळलं असेल की सातारा नाही, मुंबई आहे. हे कागद बघा तुम्ही. अरे असं काय आहे त्या कागदामध्ये रामजी? ठेव खाली बघते. तुम्ही सगळे रात्रीच कुठे निघून गेला होता? नरोत्तम जोशींनी तुम्हाला सांगितलं नाही की आम्ही का निघून गेलो होतो? कागद वाचून बघा. पेन्शनचे पैसे इथे सही करा. धन्यवाद. आणि हो पवार साहेब, माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. तो माझा मुलगा आहे, भीमराव रामजी आंबेडकर. माऊ असो, सातारा असो किंवा मुंबई असो, तो आजपर्यंत संघर्ष करण्यासाठी कधी मागे हटला नाही आणि नाही यापुढे हटणार. अभिनंदन तुमचे. हो, तुमचे खूप खूप आभार. तुम्ही आमची मदत केली. एक काम होतं तुमच्याकडे. हो, बोला. भीमरावाचा चष्मा तुटला होता, मी याला बनवून घेतला आहे. हा चष्मा तुम्ही त्याला द्या. याची काय गरज होती? तसेही तुम्ही जे आमच्यासाठी केलंय ते खूप आहे. आणि माझी पेन्शन पण झाली आणि मी भीमला सांगून आलोय की येताना त्याचा चष्मा घेऊन येईन मी. नाही, तसं नाही, ते तर तुम्ही घेऊन जालच. पण भीमाने जो संघर्ष केला आणि माझ्या सर्व प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली, त्याच्या बदल्यात हा चष्मा भेट म्हणून त्याला द्या. हे घ्या. पण हे सगळं प्रचंड देवना. इतकाही कमजोर नाहीये मी की त्यांच्यापासून लपून हे करेन. माझी आई जेव्हा वारली तेव्हा मी खूप लहान होतो. घराच्या पलीकडील एक खूप मोठ्या मैदानात आईला जाळलं गेलं होतं. बाबा खूप चालीरीती पाळायचे. जवळ 2000 लोक आले होते आईच्या अंतिम संस्काराचं दर्शन घ्यायला. मग सगळ्यांनी मिळून भोजन केलं आणि एकत्र मिळून म्हणाले की आईच्या आत्म्याला शांती मिळाली. भीमच्या आईच्या अंतिम संस्कारासाठी तुम्हाला जागाही नाही दिली. हे बरोबर नाही झाले.
असे व्हायला नको होते. हे तुम्ही भीमरावला द्या. भीम 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 काय झालं बाबा? हे चष्मा. घ्या, पेन्शन मिळाली नाही आणि चष्मा बनवून आणला. 10-20 अजून बनवून आणा की भीमसाठी. दादाची पेन्शन आहे, त्यांना जे करायचे ते करतील. भीम भाऊना पुन्हा शिक्षणाची हौस आलीये. पुस्तकांचा खर्च मागणारच, होय ना? अच्छा, आता मला समजलं. भीम भाऊने हे नको हवं होतं की बाबांची पेन्शन सुरू व्हावी, त्याची गरज आपल्याला होती. त्यांना हे हवं होतं की जेणेकरून ते आपल्या गरजा पूर्ण करू शकतील. लक्ष्मी, तू हे काय बोलतेस? काय चुकीचं बोलते मी? हो लक्ष्मी, तू चुकीचंच बोलत आहेस. भीम लालची नाहीये. चष्मा मी नाही बनवलाय, कारण वैभव देवनी मला बनवून दिलेला आहे. आणि त्यांनी मला हेही सांगितले की मी हा चष्मा भीमला द्यावा. परंतु बाबा, ते उपकार म्हणून नाहीये. त्यांना तुझा संघर्ष आणि तू दिलेल्या प्रश्नांची उत्तरे ते आवडली आहेत. घेऊन घे बाळा. आणि त्यांनी मला हेही सांगितलंय की ते प्रचंड दिवशी काही नाही लपवणार. घे. आणि तुम्ही दोघी माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. भीमच्या शिक्षणासाठी मी कोणत्याही परिस्थितीत पैसे देणार, आणि या बाबतीत मला कोणी बोलणार नाही आणि काही विचारणार नाही. अख्खी पेन्शन द्या त्याला. बाबा, ह्याची काही गरज नाही. मी काही ना काही व्यवस्था करेन. मग कर, व्यवस्था कर. पण तुझ्या शिक्षणाचा खर्च मीच करणार. तू काही बोलणार नाही, आणि जिजाबाई न तू काही बोलणार. विषय संपला. यावर कोणी वाद घालणार नाही. मी वैभव देवजींचे आभार मानून येतो. म्हणजे काय? तू आता त्या प्रचंड देवच्या घरी जाणार आहे? म्हणजे अजून काहीतरी नवीन नाटक सुरू? नाटक नाहीये हे. जेव्हा ते काही चुकीचं करतात, आपल्याला त्रास होतो, तेव्हा मी त्यांना विचारायला, लढाई करायला जातोच ना तिथे. आज त्यांनी काही चांगलं केलंय, आपल्याला आनंद झालाय, तर धन्यवाद म्हणायला तर गेलंच पाहिजे. जा भीम. वैभव देव मला चांगले व्यक्ती वाटले. जाऊन त्यांना धन्यवाद म्हणून ये. हो आत्या. फक्त हाच दिवस बघायचा राहिला होता की तू त्या खालच्या जातीच्या भीमरावची चष्मा देऊन त्याची मदत करावीस. तुला लंडनला पाठवलं, शिकवलं, पण सगळ्याची माती करून टाकलीस तू. अरे, बुद्धी भ्रष्ट झाली का तुझी? आता आम्ही जे सांगतोय ते लक्ष देऊन ऐक. त्या भीमराव साठी तुझ्या विचारात सुद्धा अनुकंपा आली नाही पाहिजे. आज नंतर तू त्या भीमरावला नाही भेटणार. गोष्ट लक्षात आली?
मी विचारलं, गोष्ट लक्षात आली का? वैभव देवजी